लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस बाकी असताना लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी अरे व्हायची कशी असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तुम्ही म्हणाल नक्की या प्रश्नामागे तुम्हाला काय म्हणायचंय किंवा या महिला थेट अपात्र असं मी का टाकलंय, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे ज्यावर आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सर्व सरकारी योजनांचे योग्य पद्धतीने अपडेट तुम्हाला नेहमी मिळणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत विचारला जाणारा हा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण आमची ई-के.वाय.सी व्हायची कशी, कारण सर्व्हर अजूनही डाऊन आहे। मागील 2-3 दिवसांपूर्वी म्हणजे साधारणपणे 22 तारखेपासून 23 तारखेपर्यंत या 2 दिवसात मात्र लाडकी बहीण योजनेची वेबसाईट अगदी सुरळीतपणे चालली। दिवसा असेल रात्री असेल अनेक लाडक्या बहिणींनी आपली ई-के.वाय.सी योग्य पद्धतीने त्या वेळात करून घेतली, परंतु पुन्हा सेम प्रॉब्लेम आला। आता दिवाळी संपली, लाडक्या बहिणी पुन्हा एकदा ई-के.वाय.सीच्या मागे लागल्या आणि याची वेबसाईट जी होती ती पुन्हा एकदा डाऊन होण्यास सुरुवात झाली, सर्व्हर पुन्हा एकदा क्रॅश झाले आणि मग लाडक्या बहिणींचा प्रश्न की आमची ई-के.वाय.सी व्हायची कशी। त्यातही सर्वात महत्त्वाची एक अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना आता कदाचित हा मोठा धक्का असणार आहे, कारण त्यांच्याबाबत सरकार कोणतीही अपडेट देण्यास तयार नाही। म्हणजेच की ज्यांना पती नाही आहेत, ज्यांना वडील नाही आहेत, त्या यापुढे सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत असंच बोलावं लागेल। कारण आता आपण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करण्याची प्रक्रिया ही 18 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आणि 18 सप्टेंबरपासून सुरू केलेल्या या प्रक्रियेअंतर्गत आता 18 ऑक्टोबर होऊन आज जवळपास 25 ऑक्टोबर आहे आणि केवळ लाडके बहिणींना ई-के.वाय.सी करण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 दिवस बाकी आहेत आणि या 20 ते 25 दिवसात जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत के.वाय.सी झाली नाही तर महिलांना थेट अपात्र केलं जाणार आहे। म्हणजेच की सरकारचं काय मत आहे की तुम्ही जर ई-के.वाय.सी केली नाही याचा अर्थ तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र नाही किंवा तुम्हाला योजनेचा यापुढचा लाभ नको आहे, म्हणून तुम्ही तुमची ई-के.वाय.सी केली नाही। पण ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, म्हणजेच की त्यांचा विवाह झाला होता, त्या घटस्फोटित झाल्या आहेत, किंवा अनेक अशा बहिणी आहेत की ज्यांचे लग्न झाले नाही, त्यांना वडील नाही आहेत, मग अशा लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के.वाय.सी करायची कशी यावर सुरुवातीच्या म्हणजेच की 18 सप्टेंबरपासून वारंवार आपण व्हिडिओ बनवून आवाहन करतोय की आदितीताई तटकरे असतील, महिला व बालविकास विभाग असेल, की याबाबत अपडेट द्या। मागील काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी जेव्हा उदय सामंत मंत्री, उद्योग मंत्री यांना प्रश्न विचारला होता, तेव्हा उदय सामंतजी यांनी सांगितलं होतं की मी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांसोबत एक मीटिंग करेल आणि या मीटिंगमधून लाडक्या बहिणींना येणाऱ्या ई-के.वाय.सी संदर्भातील अडचणींवर आम्ही त्या ठिकाणी काहीतरी मार्ग काढण्याचा 100% प्रयत्न करू। परंतु ही मीटिंगही झाली नाही आणि कोणताही मार्ग अजूनही लाडक्या बहिणींच्या या ई-के.वाय.सीसाठी सरकारकडे मिळाला नाही। मग या लाडक्या बहिणींना तुम्ही थेट अपात्र करणार आहात का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत। तसेच आम्हाला पती नाही आहेत, वडील नाही आहेत, आम्हाला या योजनेच्या या 1500 रुपयाची नितांत गरज आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही पैसे देण्यापासून थांबवू नका, आमचे पैसे चालू ठेवा, असे वारंवार आवाहन लाडक्या बहिणी करत आहेत। परंतु सरकारकडून याबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची अपडेट आली नाही। मी काय म्हणतोय तुम्हाला की कोणतीही अपडेट सरकारने याबाबत दिली नाही। म्हणजेच की जवळपास लाडक्या बहिणींना सरकारला ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांना अपात्रच करायचं आहे का, असं सध्या तरी दिसत आहे। आता तुम्हाला याबाबत काय वाटतं? लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची ई-के.वाय.सी झाली नाही किंवा ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी सरकारने कोणता पर्याय उपलब्ध करून द्यावा, आता याबाबत आम्हाला विचारायचं झाल्यास आम्ही काय म्हणतोय की तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करताना रेशनिंग कार्ड समजा तुम्ही माग म्हणताय, तर रेशनिंग कार्डमध्ये समजा 3-4 लोक असतील तर ते रेशनिंग कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याच्या नावाने ई-के.वाय.सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना संधी द्यावी, जेणेकरून लाडक्या बहिणी त्यांची ई-के.वाय.सी करू शकतील आणि त्यांना योजनेचे पैसे परत सुरू राहतील। परंतु अशा पद्धतीने म्हणजे वडील नाही आहेत, पती नाहीत, अशा महिलांची त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि जर तुम्ही या महिलांना अपात्र केलं तर हा त्यांच्यावर मोठा अन्याय होणार आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आवाहन आहे की तुम्ही देखील याबाबत वारंवार आवाज उठवा। तसेच महिला व बालविकास विभाग असेल किंवा मंत्र्यांना देखील आपण आवाहन करतो व्हिडिओच्या माध्यमातून की लवकरात लवकर या महिलांसाठी तुम्ही पर्याय उपलब्ध करून द्या। एक तर तुमची साईट चालत नाही, त्यात लाडक्या बहिणी ज्या
ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांची EKYC होत नाही, मग तुम्हाला महिलांना अपात्र करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट देखील सांगून टाका, जेणेकरून महिला वारंवार अपडेट येतंय का याबाबत चौकशी करत बसणार नाहीत. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.